रक्षण करताच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा न्याय कोणाकडे मागायचा? पोलीस दलाला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांवरून स्वतःच्याच पत्नीला भर रस्त्यात आणि घरात मारतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। अकोल्याच्या डाबकी रोड परिसरात मध्यरात्री हा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला। समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते जेव्हा कायद्याची पायमल्ली करतात तेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होणं स्वाभाविक आहे। अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सध्या अशाच एका हाय व्होल्टेज वादामुळे राज्याच्या पोलीस दलात चर्चेचा विषय ठरले। अकोल्यात घडलेला हा प्रकार केवळ कौटुंबिक कलह नसून तो एका जबाबदार अधिकाऱ्याच्या नैतिकतेवरही प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पोलीस निरीक्षक काही दिवसांपासून आपल्या कुटुंबाला विश्वासात न घेता अकोल्यात एका विशिष्ट ठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती त्याच्या पत्नीला मिळाली। संशयाची सुई अधिक गडद झाल्यानं पत्नीनं आपल्या काही नातेवाईकांसह अकोल्यातील डाबकी रोड परिसरातील एका घराबाहेर पाळत ठेवली। जेव्हा पत्नीनं प्रत्यक्ष त्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथं संबंधित पोलीस निरीक्षक एका परक्या महिलेसोबत असल्याचं दिसून आलं। याच कारणावरून पती पत्नीमध्ये भीषण शाब्दिक चकमक उडाली। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि भर वस्तीत आरडाओरडा सुरू झाला। संबंधित पोलीस निरीक्षक अकोल्यातील एका घरात दुसऱ्या महिलेसोबत असल्याची कुणकुणी त्यांच्या पत्नीला लागली होती। पत्नीनं घटनास्थळी धाव घेऊन जाब विचारला असता संतापलेल्या निरीक्षकानं आपल्या पदाचा आणि खाकीचा विसर पाडत पत्नीवरच हात उचलला। आरडाओरडा आणि मारहाणीचा हा सर्व प्रकार शेजाऱ्यांनी आणि उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला। हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला आहे। पोलीस दलात मात्र यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर पीडित पत्नीनं न्यायासाठी डाबकी रोड पोलीस ठाणं गाठलं। दुसरीकडे स्वतःला वाचवण्यासाठी पोलीस निरीक्षकानंही पत्नीवर प्रतिआरोप करत तक्रार दिली। दरम्यान हे प्रकरण वरिष्ठ स्तरावर पोहोचलंय। अमरावती आणि अकोला अशा दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस वर्तुळात याबाबतची चर्चा रंगली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। खाकीची इज्जत वेशीवर टांगणाऱ्या या अधिकाऱ्यावर निलंबनाची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की संबंधित अधिकारी आपल्या पत्नीला धक्काबुक्की करतोय। पत्नी न्याय मागण्यासाठी आक्रोश करत असताना त्यांना शांत करण्याचा किंवा धमकावण्याचा प्रयत्न केला जातोय। परिसरातील नागरिक हा प्रकार पाहत असताना वर्दीची भीती न बाळगता हा वाद रस्त्यावर आला। पीडित पत्नीनं केलेल्या आरोपांनुसार निरीक्षकाचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत। याच संबंधांमुळे ते घराकडे दुर्लक्ष करतायत, विरोध केल्यावर मारहाण करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। या प्रकरणात केवळ पत्नीनंच तक्रार केली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षकानंही पत्नी आणि तिच्यासोबत असलेल्या नातेवाईकांविरोधात डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे। माझ्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करून मला मानसिक त्रास दिला जातोय असा पवित्रा या पोलीस निरीक्षकानं घेतला आहे। अमरावतीचं राजापेठ पोलीस ठाणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि संवेदनशील मानलं जातं। अशा महत्त्वाच्या पदावर बसलेल्या अधिकाऱ्याचं नाव मारहाण आणि अनैतिक संबंधांच्या प्रकरणात आल्यानं पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणजे आयजी कार्यालय याकडे कशा प्रकारे पाहतं याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। एका बाजूला पोलीस दल सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणत असताना दुसऱ्या बाजूला वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आपल्याच कुटुंबाचं रक्षण करण्यात अपयशी ठरत असल्याचं हे चित्र धक्कादायक आहे। या प्रकरणामुळे गुन्हेगारांवर वचक बसवणाऱ्या खाकीची इज्जत चव्हाट्यावर आली आहे। ज्या हातांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकणं अपेक्षित होतं तेच हात पत्नीवर उगारले गेल्यानं संताप व्यक्त होतोय। आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन पीडित महिलेला न्याय मिळणार की पोलीस आपल्याच सहकार्याला वाचवणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।